नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत जावरे पाटील तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. माझ्याबरोबर निलेश खोडदे आहेत. त्यांची कालच युवा सेना जिल्हा प्रमुखपदी निवड झालेली आहे. काल त्यांनी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे यांच्याकडून पत्र घेतलं. त्यांच्यासोबत पारनेर तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे आणि जिल्हा प्रमुख बाकीचे भरपूर नेते होते आणि त्यांचे काही कार्यकर्ते होते. त्यांच्यावर आपण चर्चा करणार आहे. त्यांच्याकडून या पदामागचं कारण किंवा त्यांचं भविष्यातील कार्य कशा प्रकारे असेल याबद्दल आपण जाणून घेणार आहे. निलेशजी, पहिल्यापासून तुमचं हार्दिक अभिनंदन. आपल्याला ते पद भेटलं. काय सांगाल, पद मिळण्यापर्यंतचा प्रवासाविषयी काय सांगाल? जो माणूस समाजात नेहमी कामाच्या उत्साहाने पुढे जातो, कोणत्याही पदाची अपेक्षा न करता, तर नियतीने त्याला कुठेतरी समजून त्याला उद्या भविष्यात एक मोठी पद मिळत असतात. काम करत राहणं, पद येतं किंवा नाही मिळतं ही अपेक्षा न करता फक्त काम करत राहावं हीच मी पहिल्यापासून माझी एक स्वतःची एक जोपासना होती. मी 2004-5 साली माझं मुंबई येथील शिक्षण आटपून जेव्हा मी शिरूर या ठिकाणी मेडिकल व्यवसायानिमित्त त्या ठिकाणी आलो, तेव्हा तत्कालीन माजी जिल्हा परिषद सदस्य आवटी साहेब त्या ठिकाणी आमच्या गावात पारनेर शहरात पारनेर तालुक्याचे नेतृत्व करीत होते. त्यांच्या अभिप्रेत किंवा त्यांच्या कामाचं प्रोत्साहन घेऊन त्या दरम्यान माझी ओळख तत्कालीन उपतालुका प्रमुख निलेश लंके यांच्याशी झाली आणि ती समाजकारणाची, शिवसेनेची एक नाळ, एक गोडी मला त्या ठिकाणी निर्माण झाली आणि ती गोडी इतकी पुढे गेली की आज बराच काळ उलटून गेला, पण ते शिवसेनेचं एक झंझावत रक्त जे संचारलं ते इथून पुढच्या काळात ते तसंच चालू राहील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. काय आता आपले पुढचे काय प्लॅनिंग आहेत की आता आपण युवा सेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून आपल्याला पद भेटलेलं आहे. काय वाटतं भविष्यामध्ये काय काम करण्याची इच्छा आहे किंवा कशा प्रकारे आपण काम करू इच्छिता? तर मी शिवसेनेत मुळात पूर्वीपासून काम करत झालो. गेले 22-23 वर्षापासून मी वयाच्या 18व्या वर्षापासून मी शिवसेनेत काम करतो आणि त्या निमित्ताने मी पुढे ते शिवसेनेचंच काम करीत राहणार आहे. त्यामुळे जे काम वेगळं काय असं काम आता समाजाच्या सुखदुःखात जाणे किंवा छोट्या छोट्या गोष्टींसाठी समाजाबरोबर उभे राहणे, मग ते आंदोलन असतील, उपोषण असतील किंवा अनेक बाबी असतील, कार्यक्रम असतील, लग्न असतील, दहावे असतील, ज्या ज्या गोष्टी समाजात आपण निगडीत राहून समाजाच्या देणे भाग लागतो त्या गोष्टी मी इथून पुढच्या काळात करीत राहणार आणि इथून मागच्या काळात मी करीतच होतो. मग लगात आपण नाराज होतो, आपल्याला अनेक पक्षांचे ऑफर होते, आपण अनेक पक्षांच्या व्यासपीठावर पण जाण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्याला ऑफर होता, त्याबाबत काय सांगाल? नाही नाही, मी जेवढा पक्षाला सन्मान देणारा माणूस आहे तेवढा मी मैत्री किंवा दोस्तीला मी मानणारा माणूस आहे आणि ऑफर किंवा प्रत्येक पक्षातला माणूस एकमेकांच्या मैत्रीशी संबंध असतात प्रत्येक पक्षातल्या माणसाचे आणि मी मैत्री जपणारा माणूस आहे. परंतु त्याचा परिणाम मी माझ्या पक्षात कधी मी गद्दारी वगैरे करेल असा काही प्रकार मी कधी माझ्या हातून घडून दिले नाही. हा संबंध मी सगळ्या पक्षात माझे मित्र आहेत चांगले, ते मोठे मोठे नेतृत्व ते आपल्या समारोह होऊन मला नेहमी ते इज्जत देतात आणि त्याच्यामुळे मी माझ्या सगळ्या पक्षात मित्र आहेत. पण त्याचा परिणाम मी माझ्या पक्षाशी कधी गद्दारी होईल असं किंवा ऑफरचा मी त्या गोष्टीचा कधी विचार नाही केला. काही वाटाघाटी केल्या का? काही नाराजीच्या वाटाघाटी केल्या? डायरेक्टच तुम्हाला बोलून घेतलं पद डायरेक्ट? नाही नाही, वाटाघाटी नाही. शिवसेना हे असा पक्ष आहे की तिथं फक्त आदेश चालतो. तिथं कोण खाली नाराजी वगैरे तसा प्रकार नाही, वरून आदेश आला का तो पाळावा लागतो. आम्ही पण इथून मागच्या काळात पाळला ना की मला जेव्हा जेव्हा बऱ्याचदा संधी पदांची असेल, बाकीच्या गोष्टींची असेल, राजकारणातल्या निवडणुकांची संधी असेल, तर जेव्हा जेव्हा मला पक्षांनी सांगितलं थांब म्हणून मी त्या टाइमात थांबले. आतापर्यंत यशाचं श्रेय कोणाला द्याल? आतापर्यंत आपण शिवसेने म्हणून काम केलं, 22 वर्ष झाले आपण काम करताय. मी याचं पूर्ण यश मी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना दिलं, कारण त्यांच्या ज्या गोष्टींना प्रेरित होऊन आपण या पक्षात आलो आणि त्याचं सगळं श्रेय त्यांना जातं. तसं भविष्यातील आता आपली नगरपंचायत निवडणूक आलेली आहे, 4-6 महिन्यावरती निवडणूक आलेली, त्या दृष्टीने आपल्याला हे पद दिलंय का? नाही, असं नाही. मला असं वाटतं भविष्यापेक्षा माझा भूतकाळ बघून मला हे पद दिलेलं की आता तुम्हाला सांगायचं उदाहरण म्हणजे बऱ्याचदा मला ग्रामपंचायतला टाळलं गेलं, मला नगरपंचायतला टाळलं गेलं, पण मी पक्षाशी प्रामाणिक राहिलो, मी पक्ष सोडला नाही. मला नेतृत्वाने सांगितलं तुम्हाला परत संधी मिळेल, तरी मी थांबलो. योगायोगाने मला परत संधी मिळाली,
मागच्या नगरपंचायतला मला त्या ठिकाणी शहर प्रमुख म्हणून पूर्ण पॅनलची नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि मी इतकं चांगलं काम त्या ठिकाणी करून दाखवलं. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे मी जास्त नेतृत्व केल्यामुळं काहींच्या डोळ्यात सल्लो असेल, तुम्हाला त्याचा पाडलं का? परिणाम झाला असेल, कदाचित पाडला असेल. त्याचा परिणाम मी एक मताने त्या ठिकाणी माझा पराभव झाला. पण तरी मी खचलो नाही, मी आता घरात काय? बसलो नाही. या नगरपंचायतला काय प्लॅनिंग आता? आता पाहू आम्ही, जर महाविकास आघाडी म्हणून जर पक्षाचे जे आदेश देतील किंवा स्वबळावर असतील, आम्ही नगरपंचायतला इथं आमचा पॅनल आम्ही टाकणार. आता वरती कसं ठरेल त्याच्यावर आम्ही ते निर्णय घेऊ. नगराध्यक्ष पद डायरेक्ट जनतेमधून आहे, योगाने ओपन जागा आलेली आहे. तो आपला काय विचार आहे? तो तो माझा किंवा माझा निर्णय नाही. मला माझे तालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील किंवा संपर्क प्रमुख असतील, हे बसतील, ठरवतील मग उद्या काय करायचं किंवा काय नाही करायचं, किंवा नगरपंचायतला कोण उमेदवार असेल त्याचं काम करायचं. महाविकास आघाडी म्हणून आपण सध्या काम करतायत. आपण महाविकास आघाडीचा उल्लेख केला. महाविकास आघाडी विरोधामध्ये तर पारनेर शहर समस्यांविषयी काय नाही, सांगाल? विरोधात नाही महाविकास आघाडी, म्हणजे राज्यामध्ये विरोधामध्ये मला त्या समस्यांविषयी काय सांगाल पारनेर शहरातला, की अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक लोक ओरडतात. आपल्याला काय समस्या जाणवतात? सामाजिक प्रश्न हे कधीच संपत नसतात, त्याचा शेवट कधी होत नसतो. हे प्रश्न, समजा एखादा रस्ता झाला तो खराब होणारच आहे, परत त्या रस्त्याचं काम करावंच लागणार आहे. की सध्या महाविकास आघाडी म्हणून जरी नगरपंचायतला काही त्रुटी असतील, पण बऱ्यापैकी काम करत आहेत. आणि असं नाही की पूर्णच काही दुफळी वगैरे आहे. प्रशासन चांगलं आहे, काम चालू आहे, पण त्रुटी 100% असतात. 100% कोणीच सक्षम नसतो. पाण्याचा प्रश्न पारनेरचा फार मोठा प्रलंबित आहे आणि मला वाटतं नगरपंचायत होऊन 2-पंचवर्ष वर्ष होऊन गेल्या तरी नाही, पाणी त्याचा सुटत नाही. त्याचा असं आहे, पाण्याच्या प्रश्नासाठी माजी आमदार विजय आवटींनी त्या ठिकाणी भरपूर प्रयत्न केले. त्यानंतर बघा, पाण्यासाठी मला वाटत नाही कोणी राजकारण करते. त्यात मग विखे जरी, पालकमंत्री विखे, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आता स्वतः लक्ष देऊन पाण्यात लक्ष घातले. खासदार लंकेंनी सुद्धा पाण्यासाठी वारंवार मंत्रालयात त्या ठिकाणी नगरपंचायतच्या माध्यमातून नगरसेवकांना पाठवून काम करण्याचा, त्या मंजुऱ्या करण्याचा प्रयत्न केलाय. दाते सर आता सध्या आमदार आहेत, ते सुद्धा आम्ही माहिती घेतो, ते सुद्धा प्रयत्न. मी पाण्याच्या बाबतीत कोणालाही दोष पारणे शरद देत नाही. असतील काही तांत्रिक अडचणी येत असतील, काही एनओसीच्या अडचणी असतील, किंवा काही प्रॅक्टिकल त्या ठिकाणी इथिकल अडचण असतील, भौगोलिक दृष्ट्या काही अडचणी असतील, पण त्याच्यावर मात करून आता मध्यंतरी सुजित पाटलांनी सुद्धा डीपीआर त्या ठिकाणी मंजूर केल्यानंतर पाण्याच्या प्रश्नासमोर ते सुद्धा आग्रही आहेत. म्हणजे प्रत्येक पुढाऱ्याला वाटते ना पारनेरला पाणी यावं. तुमचं काय डोक्यात आहे पाण्याच्या प्रश्नाविषयी किंवा अनेक प्रश्नांच्या विषयी? हे बघा, आता पाण्याचा हा प्रश्न, आता तसा हा प्रश्न सुटायला पाहिजे होता. इतके पुढारी प्रयत्न करून सुद्धा प्रश्न सुटत नाही, म्हणजे त्याच्या मागचं गुढ आता मलाही कळालेलं नाही. पण आता ते पुढारी 100% प्रयत्न करतात तर थोड्या प्रयत्नांमध्ये कमी प्रमाणे त्यांच्या, असं म्हणावं लागेल. राजकारण पण हे बघा, आता राजकारणात कोणी पण श्रेय घेत असतं, पण प्रयत्न चालू सगळ्या पुढाऱ्यांचे. ज्याला यश येईल 100% पारनेरची जनता त्यांच्या बाजूने मिळेल, असं माझं त्या ठिकाणी ठाम मत. तुम्ही आता जिल्ह्याच्या लेवलला काम करता, तुमचं आता वरती येणं जाणं होणार आहे 100%. अनेक तुमच्या पक्षाचे खासदार आमदार विधान परिषदेत बोलतात, विधान परिषदेत बोलतात, त्यांच्या मार्फत जर प्रश्न सुटला 100% आम्ही मूळ असे, माझं गाव पारनेर, माझ्या शहरात पाणी आलं पाहिजे, इथं व्यावसायिक रोजगार वाढला पाहिजे. माझ्या शहराच्या 10 किलोमीटरवर एमआयडीसी आहे, तिथला रहिवासी वर्ग या ठिकाणी राहायला आला पाहिजे. इथली शैक्षणिक शाळांमधली गुणवत्ता इतकी चांगली की राज्यात त्याचा नंबर निघतो. आणि म्हणून माझं व्यक्तिगत मत आहे की पारनेरला पाणी आलं पाहिजे. आता प्रथम काम आपलं असणार आहे की पहिलं जे कोणी राजकारण असेल तिथं पक्षाचं आणि मतभेद विसरून मी स्वतः त्या ठिकाणी पाहण्यासाठी प्रयत्न करणार. आपण अनेक आंदोलनं करता, मग पारनेर शहरातल्या समस्यांविषयी पुढच्या काळात अशी कोणती आपण आंदोलन करू शकतो किंवा आपल्या डोक्यात काय प्लॅन आहे भविष्यात? नाही, बघा, प्रशासनाच्या विरोधात किंवा सत्तेच्या विरोधात जिथं जिथं आपल्याला वाटतं तिथं आपण नेहमी उभं राहिलो. आम्ही आता 2-3 दिवस पीडब्ल्यूडी मध्ये आंदोलन केलं, त्याच्या आधी आम्ही शेतकरी आंदोलन केलं महाविकास आघाडीचं. म्हणजे जिथे जिथं कायदा सुव्यवस्था किंवा लोकांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गंभीर समस्या वगैरे येतील तिथे आम्ही आंदोलन करणार. मग ती वीज असेल, कृषी असेल, रस्ता असेल, पाणी असेल, कोणती गोष्ट असेल. युवा सैनिक म्हणून युवा सेना ही आता भविष्यात शिवसेनेची ताकद म्हणून ओळखली जाणार आहे. तर आपलं काय प्लॅन आहे? पार तालुक्यामध्ये पण आता सेना जरा कमजोर होत चालली, डावलं जातं काही ठिकाणी, कसं आहे बरं तर का, मग त्यावर आपलं काय प्लॅन आहे? जावरे साहेब, या तालुक्यात 3 वेळा शिवसेनेचा आमदार होता 2004 पासून. त्यानंतर जे आमदार झाले लंके साहेब, ते सुद्धा त्यांचं मूळ शिवसेनेचे निगडीत आहे.
त्याच्यानंतर जे आमदार झाले दाते सर ते सुद्धा शिवसैनिक आहेत. त्यांनी म्हणजे हे शिवसेनेची पारनेर तालुक्याची ताकद फार मोठी आहे. फक्त काय झाले कार्यकर्ते विभागले गेले. पण मला असं वाटतंय की बदलत्या काळानुसार सध्या जी राजकीय परिस्थिती आहे भाजपच्या स्वरूपात जे सिस्टीम चालू आहे तर त्याला कंटाळून परत सगळे शिवसैनिक मला वाटतं पारनेर तालुक्यातील सगळे परत आमच्या जवळ येणार आहेत सगळे. आणि तसे आमचे प्रयत्न पण चालू आहेत. आणि शिवसेना संपलेली नाहीये. मोठ्या प्रमाणात शिवसेनेचं मतदान वोटिंग ह्या तालुक्यातले लोक अनेक लोक मुंबई पुणे सारख्या ठिकाणी शहरात वास्तव्यात आहेत. आणि त्या लोकांना शिवसेनेची अतिशय इतकी नाळ त्यांच्याशी जोडली गेलेली शिवसेनेची. त्याच्यामुळे इथलं मतदान शिवसेनेचं कधीच कमी होणार नाही. फक्त सध्या काय झाले ह्या राजकीय अस्थिरतेमुळं थोडं लोकांमध्ये पण चलबिचल विचलित आहेत लोक. म्हणून लोक थोडासा फरक पडतोय बा आम्हाला ते आम्ही मान्य करतो थोडीशी ताकद आमची कमी झालेली आहे. यासाठी आता आपले काय प्रयत्न असतात युवासैनिक म्हणून आपण तालुक्या जिल्ह्यात कशा प्रकारे आपण काम करू इच्छिता? नाही आपण तर काम मी पहिल्यापासूनच करते. मी तुम्हाला सांगितलं मी बऱ्याच जणांच्या नेतृत्वाखाली काम करीत आलो. मी पहिले तालुका अध्यक्ष लंके साहेब असतील, नंतर आमचे विकास रोखले होते, तालुका अध्यक्ष भोसले साहेब होते, दाते सर असतील, आता आमचे तालुका अध्यक्ष श्रीकांत पठारे आणि सगळ्याचे माझे संबंध चांगले आहेत. मी पहिल्यापासून पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करीत आलो. आता इथून पुढे सुद्धा मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. पारनेर तालुक्यामध्ये शिवसेनेला ऊर्जित अवस्था आणणे आता अत्यंत गरजेचं आहे. काही भागामध्ये आता शिवसैनिक बऱ्या प्रमाणात आता काही आम्ही जाणार. आमदारांबरोबर गेले, काही खासदारांबरोबर उभारले गेले. हा मग मी तेच त्यासाठी सांगतो, युवा ताकद सैनिक म्हणून शिवसेनेची काय? खूप युवा सेनेची असेल शिवसेनेची ताकद खूप मोठी आहे. पण हे कार्यकर्ते फक्त विभागले गेले. त्यांचं तिथं फार समाधान होतं असं नाही ना. ते परत आम्हाला जॉईन होणारच आहेत ना. संपर्कात आहे आपल्या हो संपर्कात आहेत ना. अहो काय झालंय सध्या बरं एक वरती राजकीय अस्थिरता खूप आहे म्हणून कार्यकर्ते थोडेसे संभ्रमात आहेत. जेव्हा राजकीय अस्थिरता थोडीशी कमी होईल किंवा लोकांना कळतं ना की काय चाललंय राज्यात काय नाही मग त्यांना चांगलं आणि वाईटचा फरक कळतो ना. शेवटचा संदेश काय द्याल तालुक्याच्या शिवसैनिकांना? आपण म्हणता विखुरले गेले, इकडे तिकडे गेले, इकडे तिकडे प्रवेश केला, परत येतील असं म्हणता आपण. मग आपण शिवसैनिकांना मला एक तरुण रक्त म्हणून काय संदेश द्या शेवटचा? मी एक सामान्य शिवसैनिक आहे. मी तरुण पिढीला या ठिकाणी एक संदेश देत की जर तुम्हाला समाजकारणात राजकारणात जर कुठंतरी स्थिरावायचे मी तर पद असतील राजकारण असेल इलेक्शनच्या निवडणुकाची पदं असतील तर एकच पक्ष तुम्हाला संधी देऊ शकतो तो म्हणजे शिवसेना. शिवसेना हा पक्ष असा आहे की तळागाळातल्या माणसाला जर वर नेण्याचं काम जर कोणी केलं असेल ते शिवसेने केलेलं. म्हणून मग मी सांगेल की तुम्ही शिवसेनेबरोबर जर राहिले तरच तुम्हाला आता मला स्वतः त्या टाइमला मोठ्या पक्षांमध्ये असं होत नाही. म्हणजे पूर्वीचे प्रस्थापित पक्ष आहेत तिथं तुम्हाला भाषण सुद्धा संधी भेटत नाही. शिवसेना असा पक्ष ना की तिथं ते आपाप अंगात तयार होतात माणसं. मग ते त्यांचे कलागुण असतील मग त्या बाकीच्या गोष्टी असतील मग शिवसेनाच ही संधी देते. तुम्हाला दुसरे पक्ष संधी देत नाही. म्हणून मला तरुणांना विनंती की तुम्ही शिवसेनेबरोबर राहा तुम्हाला संधी 100% भेटेल. मधली लोक सोडून गेली हे तर म्हणायचं मला आम्हाला नेते लोक भेटत नाही. हे बघा आता तो राज्याचा विषय आता त्याच्यावर मी फार बोलणं मला ते काही उचित वाटत नाही. आपण आपला आवाका बघून बोललं तुम्हाला पाहिजे. संधी भेटली मी तालुक्याबरोबर बोलेन. तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणता शिवसेना संधी भेटली मग तुम्हाला संधी भेटली नगराध्यक्ष व्हायचं तर निवडून लढणार का? नेतृत्वाने जर वाटलं नेतृत्वाला की हा सक्षम आहे निवडणूक लढण्यासाठी तुम्ही संधी दिली तर मी तुमचं मत काय? पण नेतृत्व नाही संधी दिली तर मी नाही नाही ना, तुमचं मत काय आता लढणार का? संधी दिली तर लढणार. पॅनल बिनल सगळं म्हणजे सोबत लढणार का कसं लढणार? इथं पारनेर मधला जरी विचार केला तर इथं शिवसेनेला मानणार फार मोठं वर्ग आहे. आणि तो आमच्या बरोबर उभा राहणार आहे. आम्ही सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून लोकांमध्ये जाणार आहे. आम्ही आमची सांगणार त्यांना पटवून देणार. लढणार 100%. हो निवडणूक लढणार. हे होते निलेश खोडदे. यांना युवा सेनेचं जिल्हा प्रमुख म्हणून पद भेटलं आणि यांच्याबरोबर आपण चर्चा केली, बऱ्याच विषयावर चर्चा केली. संधी भेटली तर लढणार, स्वतः पण लढण्याची तयारी आहे. जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कशा प्रकारे काम करण्यास सांगितलं. आपल्याला पुढच्या भावी वाटचालीसाठी राजकीय सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.